हॅलो विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 12वी मधील भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती व भूमी उपयोजन याचे यापूर्वी 4 व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि आज आपण 5वा व्हिडिओ पाहतोय। पहिले जे 4 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं याचा थोडा आढावा घेऊयात। मानवी वस्ती त्याचे प्रकार पहिल्या व्हिडिओमध्ये, दुसरा व्हिडिओ ग्रामीण वस्ती व त्यामध्ये चालणारी कार्ये, तिसरा नागरी वस्ती व त्यामध्ये चालणारी कार्ये, तिसरा व्हिडिओ होता भूमी उपयोजन जो या प्रकरणातील पुढचा भाग आहे भूमी उपयोजन। तर भूमी उपयोजनामध्ये आपण ग्रामीण भागातील भूमीचे उपयोजन कशा प्रकारे केले जातं हे 4थ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। आणि आज आपण जो 5वा व्हिडिओ पाहतोय हा 5वा व्हिडिओ आहे आपला नागरी वस्ती किंवा नागरी जो भाग आहे या नागरी भागामध्ये होणारं जे भूमीचं उपयोजन आहे हे भूमीचं उपयोजन कशा प्रकारे केलं जातं तर याचा आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। नागरी व ग्रामीण भागातील भूमीचे उपयोजन हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं। भूमी अभिलेख कार्यालयाने भूमीचे उपयोजन किंवा वर्गीकरण हे खालील प्रकारे केलेलं आहे। त्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन हे आपण पाठीमागचा जो 4था व्हिडिओ पाहिलाय तर त्या 4थ्या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागातील जमीन वन बिगर शेती ओसाड कायमस्वरूपी गायरान चराऊ किरकोळ वृक्ष पिकाऊ अनुत्पादक चालू पडीक चालू पड शिवायची पड जमीन तर अशा वेगवेगळ्या कारणास्तव त्या ग्रामीण भागातील भूमीचं उपयोजन केलं जातं। आज त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे नागरी भूमी उपयोजन म्हणजे नगर शहर या भागामध्ये जमिनीचा होणारा वापर आहे हा वापर कशा प्रकारे केला जातो त्यामध्ये आपल्याला पहिला पॉइंट येतो निवासी क्षेत्र, 2 औद्योगिक क्षेत्र, 3 संस्थात्मक क्षेत्र, 4 मनोरंजनाखालील क्षेत्र, 5 वाहतूक, 6 व्यापारी क्षेत्र, 7 रेखांकित सीमांकित भूखंड, 8 संमिश्र भूमी उपयोजन। तर अशा 8 प्रकारे नागरी भागातील असणाऱ्या जमिनीचा वापर किंवा भूमीचं उपयोजन केलं जातं। या प्रत्येक पॉइंटचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। नागरी भूमी उपयोजन, पहिलं भूमी उपयोजनाचा मुद्दा येतो तो आहे निवासी क्षेत्र। शहरामध्ये नागरी भागामध्ये राहण्यासाठी निवासासाठी जे क्षेत्र वापरलं जातं म्हणजे निवासासाठी जमिनीचा जो वापर केला जातो लोकांच्या राहण्यासाठी घर जे बांधलं जातं तर त्याच्यासाठी जी जागा वापरली जाते तर त्याला निवासी क्षेत्र म्हटलं जातं। मानवाच्या ज्या मूलभूत 3 गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा, निवारा ही त्याची एक मूलभूत गरज आहे आणि या निवाऱ्यासाठी तो शहरातील असेल ग्रामीण भागातील असेल जमिनीचा वापर हा करत असतो। त्या ठिकाणी घरे इमारती बंगले इत्यादीचा समावेश त्या घरांच्या मध्ये होताना आढळतो आणि अशा या भूमीचा उपयोजन आपल्याला शहरी भागामध्ये मोठ्या प्रकारे झालेला आढळतो कारण शहरातील लोकसंख्या वाढते आहे आणि या वाढत्या लोकसंख्येनुसार उंच उंच इमारती घरे बंगले यांच्यासाठी वापरात येणारा जमिनीचं जे क्षेत्र आहे या जमिनीच्या क्षेत्राचा सुद्धा जास्त वापर होताना आढळतो। या भागात लोकसंख्या सतत वाढते, लोकसंख्येची घनता सतत वाढते आणि त्यामुळे मानवाने त्या जमिनीचा वापर निवाऱ्यासाठी घर बांधण्यासाठी निवासासाठी मोठ्या प्रकारे केलेला आपल्याला आढळतो। दुसरं आहे ते म्हणजे औद्योगिक क्षेत्र। आता शहर किंवा नगर म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो तो व्यवसाय उद्योगधंदे गजबजाट मोठमोठे कारखाने मोठमोठ्या प्रकारच्या फॅक्टरीज मोठे मोठे उद्योगधंदे असं एखादं क्षेत्र किंवा असं एखादं चित्र आपल्या नजरेसमोर येतं। इथं सुद्धा आपल्याला दाखवलंय बघा खूप मोठा असा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि मग शहरामध्ये जेव्हा लोकांची संख्या वाढते ही लोकांची संख्या कशासाठी वाढते तर व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने लोक ही शहराच्या भागाकडे स्थलांतरित
बाधित झालेली आढळतात आणि म्हणून शहरामध्ये असणाऱ्या जमिनीचा जो वापर आहे ती जास्तीत जास्त जमीन ही उद्योगधंद्याखाली आपल्याला आणलेली आढळते. अशी जमीन की जेथे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वस्तू निर्मितीचं कार्य चालतं, भूमीचं उपयोजन उद्योगधंद्यासाठी आपल्याला केलेला आढळतो. आणि या उपजीविकेच्या दृष्टिकोनातून स्थलांतरित झालेल्या लोकांच्या जीवनाचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्यांना व्यवसाय उद्योग निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारचे छोटे आणि मोठे मध्यम आकाराचे उद्योगधंदे हे शहराच्या नगराच्या भागामध्ये मोठ्या प्रकारे चालतात. शहरातील ही जमीन मोठ्या प्रमाणात या व्यवसायाच्या औद्योगिक क्षेत्राच्या खाली आलेली आपल्याला आढळते. तिसरं कार्य आहे संस्थात्मक क्षेत्र. म्हणजे शैक्षणिक कार्य हे शहरामध्ये चालतंच. लोकसंख्या ही वाढलेलीच आढळते. वाढत्या लोकसंख्येच्या ज्या गरजा आहेत या गरजा भागवण्यासाठी तिथं शिक्षणाची एक महत्त्वाची एक मूलभूत गरज आज मानवाची बनलेली आढळते. आणि ही लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी विविध प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, काही लष्करी छावणी, मुख्य कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत अशा अनेक प्रकारच्या ह्या ज्या काही संस्था उभारल्या जातात आणि या संस्था उभारण्यासाठी तो जमिनीचा वापर केलेला आपल्याला आढळतो. आणि त्या जमिनीचं क्षेत्र हे संस्थात्मक क्षेत्र म्हणून ओळखलेलं आपल्याला आढळतं. आपल्याच नजदीकच्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी असणारी शिवाजी विद्यापीठ, की ज्याला आपण शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणतो, तर हे शिवाजी विद्यापीठाचं आपल्याला चित्र दाखवलेलं आहे. तुम्ही कधी जर कोल्हापूरला गेलात तर आवर्जून हे शिवाजी विद्यापीठ पहा की किती मोठं आहे, किती मोठं शैक्षणिक संकुल उभारलेलं आपल्याला आढळतं. आणि त्याचा जवळजवळ किती मोठा एरिया जमिनीचा हा या शिवाजी विद्यापीठासाठी वापरलेला आढळतो हे तुमच्या पाहिल्यानंतर लक्षात येईल. तर हे शैक्षणिक एक कार्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे संस्थात्मक कार्याच्या दृष्टिकोनातून हा भाग असलेला आपल्याला आढळतो. त्याचप्रमाणे आपली जी रयत शिक्षण संस्था आहे, तुम्ही जर कधी सातारला गेलात तर आपल्या रयत शिक्षण संस्थेचा भाग बघा, संस्थेचं ऑफिस, तो परिसर, मोठ्या प्रकारचं क्षेत्र, भूमीचा भाग हा त्याच्यासाठी वापरलेला आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे होणारा हा जमिनीचा वापर आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या होताना आढळतो. विविध प्रकारच्या काही पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील किंवा रुग्णालय आहेत, पोलीस स्टेशन आहेत, टपाल आहे, कार्यालय इत्यादींच्या सेवांची असणारी जी कार्यालये आहेत तर या कार्यालयांचा समावेश सुद्धा संस्थात्मक क्षेत्रामध्ये झालेला आढळतो. या कार्यालयांच्यासाठी जी भूमी वापरली जाते त्या भूमीचं क्षेत्र सुद्धा संस्थात्मक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. इथं आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं बघा संस्थात्मक क्षेत्र कुठलं तर शैक्षणिक संस्था. मी आत्ताच तुम्हाला आपल्या रयत शिक्षण संस्थेचं उदाहरण सांगितलं. तर हे संस्थात्मक क्षेत्र याच्या खाली असलेलं आढळतं. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचं चित्र आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये पाहिलंच. इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं चित्र आहे. म्हणजे या विद्यापीठाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी जी जमीन आहे. त्यानंतर इथं खाली चित्र आहे छावणीचं आहे बघा, आर्मी, नेव्ही यात प्रशिक्षण देण्यासाठी वापरली जाणारी मोठमोठ्या प्रकारची ज्या छावण्या उभारल्या जातात तर त्याच्यासाठी जी जमीन वापरात आणली जाते तर त्या जमिनीचं क्षेत्र आपल्याला संस्थात्मक क्षेत्रामध्ये येतं. इथं मोठ्या प्रकारचं कार्यालय असलेलं आढळतं. म्हणजे प्रशासकीय चालणारं कामकाज जे चालतं त्याच्यासाठी सुद्धा जी जमीन वापरली जाते ती सुद्धा संस्थात्मक क्षेत्राच्या खाली असलेली आपल्याला आढळते. आणि शहरामध्ये नगरामध्येच अशा मोठ्या प्रकारे या संस्थात्मक क्षेत्र आपल्याला आढळतात किंवा उभारलेली आहेत. त्यानंतर चौथं नागरी भागातील असणाऱ्या भूमीचं उपयोजन आहे ते आहे मनोरंजनाखालील क्षेत्र. शहराच्या भागामध्ये आपण पाहिलं तर शहरातील लोकांच्या किंवा नगरातील लोकांच्या मनोरंजनाची जी साधने आहेत तर ही साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्या जमिनीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ शहरातील धावतं जीवन जर पाहिलं तर सकाळी लवकर उठणं, ट्रेननं धावपळ करत ऑफिसला जाणं, बँकेत जाणं, पुन्हा येणं असं हे रुटीन 8-7 दिवस लोकांचं बसलेलं आढळतं. आणि मग आठवड्यातील एखादा वीकेंड
की या सर्व कामातून, सर्व कामाच्या तणावातून थोडासा मोकळीक, थोडंसं मनोरंजन म्हणून लोकांनी ताण कमी व्हावा म्हणून काही मनोरंजनाची ठिकाणे आपल्याला उभारलेली आढळतात आणि ही मनोरंजनाची ठिकाणे लोकांचा ताण कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असलेली आढळते. नागरिकांच्या मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी जी जमीन वापरली जाते त्या जमिनीलाच मनोरंजनाखालील क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या उद्यानांचा समावेश होतो. जलतरण तलाव, विविध प्रकारचे बगीचे असतात. तर हे भूमी आच्छादन असलेलं आढळतं. जेथे नागरिक मनोरंजनासाठी जातात अशी सर्व ठिकाणे, मग खेळाचं मैदान असेल, एखादी बाग असेल, विविध प्रकारची काही फुलं झाडे असतील त्या ठिकाणी, लहान मुलांचं काही खेळायचं साहित्य असेल किंवा इथं आपल्याला दाखवले बघा बगीचा आहे, विविध प्रकारची फुले आहेत, मुलांच्या काही लहान मुलांचं खेळायचं वगैरे साहित्य असलेलं आढळतं. खेळाची मैदाने आढळतात. इथं आपल्याला चित्रपटगृह दाखवले, हे सुद्धा एक मनोरंजनाचं साधनच असलेलं आढळतं. म्हणजे त्याच्या बांधकामासाठी, ते उभारणीसाठी जे जमिनीचं क्षेत्र वापरलं जातं त्या क्षेत्राचा समावेश मनोरंजनाखालील क्षेत्रामध्ये होताना आढळतो. मनोरंजनाखालील क्षेत्रामध्ये म्हणजे जी भूमी लोकांच्या मनोरंजनासाठी वापरली जाते. इथं मोठं खेळाचं मैदान दाखवलंय बघा. आपण स्टेडियम वगैरे पाहतो, क्रिकेटच्या मॅचेस तुम्ही पाहताच, किती मोठं मैदान असतं ते. हे इथं दाखवलेलं आहे बघा, स्टेडियम आहे मोठं. तर ते बांधण्यासाठी, ते उभारण्यासाठी जी जमीन वापरात आणली जाते ती आहे मनोरंजनाखालील क्षेत्रामध्ये. खेळाचं मैदान किंवा सिनेमागृह आहेत, नाट्यगृह आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला या भूमीचा उपयोजन, भूमीचा वापर होताना आढळतो. त्यानंतर 5वं क्षेत्र आहे ते वाहतुकीचं. तर वाहतूक ही महत्त्वपूर्ण असलेली आढळते. शहरामध्ये जेव्हा लोकसंख्येची घनता वाढते, उद्योगधंदे वाढतात, व्यवसाय वाढतात, तेव्हा शहरामध्ये आपल्याला रस्ते, लोहमार्ग याच्या साहाय्याने आपल्याला वाहतूक चालतेच. त्याचबरोबर हवाई वाहतूक असेल किंवा जलवाहतूक असेल, याचाही विकास मोठ्या प्रकारे होताना आढळतो. आणि ह्या वाहतुकीच्या मार्गांचा अवलंब करण्यासाठी, जे वाहतुकीचे मार्ग तयार करण्यासाठी जी जमीन वापरात आणली जाते त्या क्षेत्राचा समावेश वाहतूक क्षेत्रामध्ये झालेला आढळतो. या जागेचा वापर नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होताना आढळतो. त्यामध्ये रस्ता असेल किंवा रेल्वे मार्ग असेल. एका ठिकाणून लोक दररोज प्रवास करताना आढळतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर मुंबईवरून पुण्याला दररोज रेल्वे मार्गाने किंवा रस्ते वाहतुकीच्या साहाय्याने लाखो लोक दररोज व्यवसाय आणि उद्योगासाठी जाताना येताना आपल्याला आढळतात. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना आढळतात. त्याचबरोबर विमानतळाचा विकास होताना आपल्याला आढळतो. आपल्याकडे मुंबईमध्ये असणारं विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा असणारे जे बस स्थानक आहेत, तर यांचं बांधकाम करण्यासाठी रस्त्यांचा, लोहमार्गांचा आणि त्याचं जे स्टेशन आहे, विमानतळाचं असेल किंवा रेल्वेचं असेल, रस्त्यांचं, तर हे बांधकामासाठी जी जमीन त्या ठिकाणची वापरली जाते, तर त्या सर्व जमिनीचा, भूमीचा होणारं जे उपयोजन आहे, हे उपयोजन वाहतूक क्षेत्रामध्ये समाविष्ट होताना आढळतं. इथं आपल्याला पिक्चर्स दाखवलेत बघा. हवाई वाहतूक आहे, रेल्वे मार्ग आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहताय की रस्ते हे द्रुतगती, म्हणजे चार मार्ग, पदरी असणारे असे मार्ग निर्माण झालेले आढळतात. मुंबई हे एक मोठं नैसर्गिक बंदर असलेलं आढळतं. त्यातून चालणारा जलवाहतुकीचा भाग आहे. मोठ्या प्रकारचं रेल्वे जंक्शन असलेलं आढळतं. अनेक रेल्वे त्या ठिकाणी धावताना आढळतात आणि त्या रेल्वेसाठी, रस्त्यांसाठी, बंदरांसाठी आणि हवाई मार्गासाठी वापरात आणलेली सर्व जी जमीन आहे, या जमिनीचा, भूमीचं उपयोजन हे वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये येते. 6वे आहे ते म्हणजे व्यापारी क्षेत्र. तर व्यापार, शहराच्या ठिकाणी हा मोठ्या प्रकारे व्यापार चालताना आपल्याला आढळतो. असे नागरिक क्षेत्र की ज्या जमिनीवरती पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते. हे क्षेत्र निवासी क्षेत्रातही आणि माल मिळवण्याच्या दृष्टीनेही एका ठिकाणी केंद्रित झालेले आपल्याला आढळते. त्यालाच आपण केंद्रित व्यापारी क्षेत्र असं म्हणतो किंवा उदाहरणार्थ केंद्रित व्यापारी क्षेत्र. तर हे व्यापारी क्षेत्र आपल्याला असलेलं आढळतं. इथं बघा मोठा मॉल दाखवलेला आहे. म्हणजे
शहरामध्ये मुंबई, पुणे किंवा कराड यासारख्या भागामध्ये तुम्ही पाहिलं तर मोठे मोठे मॉल्स असलेले आढळतात. खरेदी व्यापार त्या ठिकाणी उलाढाल होताना आढळते, आवक जावक होताना आढळते. 2 पिक्चर आपल्याला दिलेले आहेत, जे व्यापाराच्या दृष्टिकोनातून मोठ्या उभारलेले जे मॉल आहेत त्यातून किती प्रकारे मोठं जमिनीचं क्षेत्र त्याच्या खाली वापरलेलं आहे हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं. त्यानंतर 7वा जमिनीचा किंवा भूमीचं उपयोजन आहे ते म्हणजे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड. तर रेखांकित म्हणजे काय, तर मोकळ्या भूखंडाचा वापर इमारती बांधकामासाठी केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे कृषी खालील जमिनीवर या क्षेत्राचं आक्रमण झालेलं आपल्याला आढळतं. म्हणजे मोकळा जिथं जिथं जमिनीचा भाग असेल, भूमिखंडाचा भाग असेल तर त्या ठिकाणी उंच उंच इमारती तर बांधल्याच जातात. हे क्षेत्र प्रामुख्याने नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळतं. वाढत्या लोकसंख्येच्या मुळे किंवा वाढती लोकसंख्येची जी घनता आहे त्याच्यामुळे जमिनीच्या जो वापर आपण शेतीसाठी करत होतो तर त्या शेतीसाठी ज्याचा वापर करत होतो अशा जमिनीचा वापर आपण आता वाढत्या लोकसंख्येमुळे त्या ठिकाणी लोकांच्या घरे बांधण्यासाठी करताना आढळतो. म्हणजे त्या कृषी खालील जमिनीवर या क्षेत्राचं आक्रमण होताना आपल्याला आढळतं. जेव्हा शहराच्या नजदीकच्या भागामध्ये काही शेतीचं क्षेत्र आढळतं तर त्या शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला अशी एक बागायती पद्धतीनं मार्केटिंग स्वरूपाची, ट्रक फार्मिंग स्वरूपाची काही शेती होताना आढळते. त्या शेतीवरती हळूहळू अतिक्रमण होऊन लोकांच्या वसाहती वाढताना आपल्याला आढळतात. अशा ह्या रेखांकित आणि सीमांकित भूखंड असलेला आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे जमिनीचा वापर हा नागरी भागामध्ये आपल्याला याही प्रकारे केलेला आढळतो. 8वा आहे संमिश्र भूमी उपयोजन. म्हणजे शहराच्या भागामध्ये काय एकाच प्रकारे त्या जमिनीचा वापर होत नाही तर विविध प्रकारे त्या ठिकाणी भूमीचं उपयोजन होताना आढळतो. म्हणजे निवासाचं क्षेत्र म्हणजे घरे बांधण्यासाठी, व्यवसाय म्हणजे औद्योगिक एखादा कारखाना उभारण्यासाठी किंवा उद्योगधंदा उभारण्यासाठी औद्योगिक एखादा क्षेत्र त्या ठिकाणी असतं. दुकानदारी, विविध प्रकारचे दुकाने, किराणा असतील किंवा स्टेशनरी दुकान असतील, विविध प्रकारचे सेवा देणारे म्हणजे दवाखाने आहेत, शाळा महाविद्यालय आहे. या ठिकाणी आपल्याला दाखवले बघा दवाखान्याचे 2-3 फोटो आहेत, निवासाचं फोटो, शाळा आहे, विविध प्रकारची इथं दुकाने आहेत, विविध प्रकारचा व्यवसाय यामध्ये चालताना आपल्याला आढळतो. आणि ही सर्व शहरामध्ये मोठ्या प्रकारे चालताना आढळतात आणि याच्यासाठी मोठं जमिनीचं क्षेत्र हे शहरामध्ये जास्त वापरलं जातं. म्हणजे निवासाखाली सुद्धा असणारं क्षेत्र जास्त आहे, औद्योगिक क्षेत्र सुद्धा जास्त आहे, शाळा महाविद्यालय दवाखाने आणि व्यवसाय याच्यासाठी सुद्धा वापरलं जाणारं क्षेत्र हे नागरी भागामध्ये मोठ्या प्रकारे असलेलं आढळतं. म्हणजे कोणत्याही एका प्रकारचे भूमी उपयोजन आढळत नाही तर त्या भागामध्ये संमिश्र स्वरूपाचं भूमी उपयोजन आढळते. आपण नागरी भागामध्ये असणारं भूमी उपयोजन आणि ग्रामीण भागामध्ये असणारं भूमी उपयोजन दोन्हीचाही आपल्याला थोडक्यात आढावा घेतलेला आहे. भूमीचं आच्छादन व भूमी उपयोजन हे दोन्हीही शब्द जरी आपल्याला एकसारखे वाटत असले तरी सुद्धा म्हणजे याच्यामध्ये फरक असलेला आढळतो. दोन्हीचा अर्थ हा वेगवेगळा असलेला आढळतो. आपण म्हणतो की भूमीचं आच्छादन आणि भूमीचं उपयोजन वाचताना सुद्धा आपल्याला वाटतं की ह्या दोन्हीचा अर्थ एक असावा, पण नाही, ह्या दोन्हीचाही अर्थ वेगवेगळा आहे. त्याच्यामध्ये फरक आढळतो. आता हा फरक काय आहे तर भूमी आच्छादन. भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक. म्हणजे जमिनीवरती कुठले कुठले प्राकृतिक घटक आढळतात. उदाहरणार्थ वने म्हणजे जंगल, वृक्ष, पाणी, बर्फ, खडे, वाळू इत्यादी जे आढळतं हे प्राकृतिक घटक आढळतात. म्हणजे ह्याचं जेव्हा आच्छादन असतं तेव्हा आपण त्याला भूमीचं आच्छादन म्हणतो. उदाहरणार्थ वनाचं क्षेत्र म्हणजे जंगलाचा भाग असेल, उष्णकटिबंधीय वनांचं आच्छादन आहे म्हणजे त्या ठिकाणी वनांचा भाग आहे. भूमी आच्छादन जर वनस्पती किंवा वनाच्या खाली असेल तर भूमी उपयोजन आपण त्याला म्हणजे भूमी आच्छादन त्याला म्हणतो. करमणुकीसाठी त्याचा वापर होताना आढळतो. म्हणजे बगीचाचा जो वापर आहे
वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी झाडे लावली जातात, बगीचे तयार केले जातात आणि त्याचं म्हणजे भूमीचा जेव्हा वनांच्या खाली हे आच्छादन आहे, पण जेव्हा त्याचा करमणुकीसाठी वापर केला जातो तेव्हा ते भूमी उपयोजनामध्ये येतं। आणि लक्षात म्हणजे वनांचं आच्छादन आढळतं आणि जेव्हा त्याचा वापर हा करमणुकीसाठी होतो तेव्हा त्याला भूमी उपयोजन म्हटलं जातं। भूमी आच्छादन हे उपग्रही प्रतिमांच्या द्वारे समजले जाऊ शकते, म्हणजे किती टक्के जमिनीचा भागावरती कशाचं आच्छादन आहे हे आपल्याला उपग्रहाच्या साहाय्याने त्याचा पाहता येतं। तर अशा प्रकारे हे भूमीचं आच्छादन आढळतं। आता भूमीचं उपयोजन म्हणजे काय, तर भूमी उपयोजन म्हणजे त्या भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करतो, आपण त्याचा वापर कशासाठी करतो, उदाहरणार्थ शेतीसाठी, शिवाय त्या जमिनीवरती विविध प्रकारचे काही शैक्षणिक संकुल उभारलेले आहेत, त्याचा शैक्षणिक दृष्ट्या उपयोग केलेला आहे, चित्रपटगृह उभारलेला आहे, बगीचा उभारलेला आहे, त्याचा आपण उपयोजन करताना आढळतो। म्हणजे त्या जमिनीचा वापर आपण कशासाठी करतो त्याला उपयोजन म्हटलं जातं। परंतु जे भूमी उपयोजन आहे हे भूमी उपयोजन उपग्रह प्रतिमांच्या द्वारे समजले जाऊ शकत नाही। तर अशा प्रकारे आच्छादन म्हणजे त्याच्यावरती आढळणारे प्राकृतिक घटक आणि भूमी उपयोजन म्हणजे त्या भूमीचा त्या जमिनीचा मानव कोणत्या कारणासाठी उपयोग करतो ते भूमी उपयोजन। भूमी आच्छादन आणि भूमी उपयोजन याच्यामध्ये फरक स्पष्ट करा, असा जेव्हा याच्यावरती प्रश्न येईल तेव्हा आपल्याला हे दोन्ही स्पष्ट करता आलं पाहिजे आणि हे या प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल। यानंतर आपल्याला याच्यामध्ये ग्रामीण आणि नागरी झालर क्षेत्र असा एक भाग याच्यामध्ये येतो। तर ग्रामीण आणि नागरी झालर क्षेत्र हे कशा प्रकारचं आहे, तर ग्रामीण व नागरी क्षेत्राच्या मधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। उदाहरणार्थ कसं पहा, एका बाजूकडून ग्रामीण भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला शहरी भाग आहे आणि जेव्हा नागरी भागातील लोकसंख्या वाढत जाते तसा नगराचा प्रसार होऊ लागतो आणि हळूहळू ते नगर ग्रामीण भागापर्यंत आपल्याला पसरताना आढळतो आणि ग्रामीण भाग हा जेव्हा बाहेर पसरत जातो तेव्हा तो नगराच्या दिशेने वाढत जातो। म्हणजे ग्रामीण भाग आणि नागरी भाग या क्षेत्राच्या मधील असणारा जे भूमीचा भाग आहे तर या भूमीच्या भागाला ग्रामीण झालर क्षेत्र असे म्हणतात। हे क्षेत्र दोहामधील म्हणजे दोन्ही ग्रामीण आणि नागरी भागामधील संक्रमण क्षेत्र असल्याचे या क्षेत्रात म्हटलं जातं। ज्या वेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबर विस्तार वाढतो त्यावेळेस त्याला नागरी प्रसारण असे म्हणतात। म्हणजे नगराकडून जेव्हा प्रसार होत जातो, विकास होत जातो तेव्हा त्याला नागरी प्रसारण असे म्हणतात। हे जे झालर क्षेत्र आहे तर याची काही वैशिष्ट्ये प्रामुख्याने आपल्या लक्षात येतात। त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, या भागात ग्रामीण व नागरी दोन्हीही प्रकारचे भूमी उपयोजन आढळतं। म्हणजे नगरामध्ये चालणाऱ्या औद्योगिक किंवा काही वसाहतीचं क्षेत्र वापरलं जातं तेही उपयोजन आढळतं आणि ग्रामीण भागामध्ये असणारं कृषीचं असेल किंवा वनाखालील क्षेत्र असेल हेही त्याच्यामध्ये आढळतं। या क्षेत्रामध्ये दोन्ही प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात। उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत आणि नागरी किंवा शहरी भागामध्ये नगरपालिका। तर या मधल्या क्षेत्रामध्ये मात्र दोन्हीही प्रकारच्या सेवा प्रशासकीय सेवा असलेल्या आढळतात। तिसरं वैशिष्ट्य आढळतं, सोयी सुविधा व वाहतुकीच्या समस्या कमी आढळतात आणि कमी दर्जाच्या आढळतात। एकंदरीत शहराकडचा भाग पाहिला तर शहराच्या अंतर्गत भागामध्ये वाहतुकीचा फार विकास होताना आपल्याला आढळतो। शहराच्या केंद्राच्या भागापासून जसजसं आपण बाहेरच्या बाजूला येऊ किंवा बाहेर वाढत येणाऱ्या उपनगराच्या बाजूला येऊ तसतसं त्याच्यामध्ये वाहतुकीचं प्रमाण कमी झालेलं आढळतं आणि इकडे ग्रामीण भाग पाहिला तर ग्रामीण भागात तर वाहतुकीची दर्जा कमी असलेला आढळतो आणि या दोन्हीच्या मधल्या पट्ट्यामध्ये हा सोयी सुविधा किंवा वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आपल्याला आढळते। येथील शेतीखालील जमीन निवासी किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये रूपांतर होताना आपल्याला आढळतं। बरंचसं ग्रामीण भागात असणारा शेतीचा जो भाग आहे तो विविध प्रकारच्या फॅक्टरीज उभारणे, MIDC सारखे महामंडळ MIDC सारखी काही
संस्था निर्माण करणं, काही शैक्षणिक संकुल निर्माण करणं, तर याच्यासाठी ते शेतीखालील क्षेत्र वापरलं जातं. त्यानंतर ग्रामीण क्षेत्राचा काही भागच नागरीकरणाने संक्रमित होत असतो. म्हणजे ग्रामीण भागाचा जो आउटसाइडचा बाहेरचा जो भाग आहे, तर त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला हे नगराचं शहराचं संक्रमित होताना आढळतं. शिवाय तेथील ग्रामीण भागाचा वापर निवासासाठी व रोजच्या प्रवासासाठी केलेला आपल्याला आढळतो. शिवाय झालर क्षेत्रातील लोक दररोज कामाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं ये जा करताना आढळतात. म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्या मधला जो टप्पा आहे, मधला जो भाग आहे, तर या भागामध्ये आपल्याला नोकरीच्या निमित्ताने हे लोक ग्रामीण भागातून शहराच्या भागामध्ये किंवा त्या झालर क्षेत्रातून शहराच्या अंतर्गत भागामध्ये, केंद्राच्या भागामध्ये दररोज ये जा करताना आपल्याला आढळतात. या झालर क्षेत्रातील जागेच्या किमती शहराच्या तुलनेने कमी असतात. म्हणजे जागेची किंमत ही कमी असलेली आपल्याला आढळते. तर अशा प्रकारे ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असलेलं आढळतं. उदाहरणार्थ बघा, आपण विटा हे शहर आहे. विट्यापासून जर तुम्ही तासगावला कधी गेला असाल, तर विट्यापासून येणारा जो कारवे या ग्रामीण भागाचा जो पहिला आपल्याला बस स्थानक आहे, हे दोन मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विट्यापासून जेव्हा आपण तासगावला जात असताना विट्यानंतर येणारं जे कारवे क्षेत्र आहे, तर कारवे हा ग्रामीण भाग आहे आणि विटा हे शहरी क्षेत्र आहे. तर या दोन्हींच्या मध्य भागामध्ये बऱ्याचसाच नगराचा भाग विट्याकडून वाढताना आढळतो, तर ग्रामीण भाग हा आपल्याला त्या कारव्याकडून वाढताना आढळतो. तो भाग मध्ये तयार झालेला आढळतो. त्याच्यामध्ये बघा, विट्याचं असणारं प्रायमरी हेल्थ सेंटर, विविध प्रकारचे असणारे काही कार्यालय आढळतात, काही शैक्षणिक आदर्श सारखं मोठं इंजिनिअरिंग कॉलेज आढळतं त्या ठिकाणी. म्हणजे त्याचा वापर हा होताना आढळतो. हा झालर क्षेत्राचा भाग असलेला आढळतो, म्हणजे हा मधला भाग असलेला आढळतो. म्हणजे यावरून तुमच्या ग्रामीण आणि नागरी झालर क्षेत्र म्हणजे काय हे लक्षात येईल. यानंतर आपल्या या प्रकरणातील एक शेवटी आपल्याला दिलेलं जे टेक्स्टबुक आहे, तर यामध्ये एक शेवटी करून पहा असं एक दिलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या समस्यांना तुमच्या शहर किंवा नगर किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये सामोरं जावं लागतं ते सांगा. एका बाजूला याच्यामध्ये समस्याचे प्रकार दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये कुठल्या समस्या जाणवतात त्यामध्ये. आता आर्थिकच्या बाबत, आर्थिक हा समस्येचा प्रकार आहे, त्यातून कुठले प्रश्न निर्माण होतात, काय समस्या होतात, तर आर्थिकच्या बाबत बेकारी, प्रादेशिक असमतोल, औद्योगिकरणाच्या समस्या निर्माण होताना आढळतात. दुसरी समस्या आहे सामाजिक समस्येमध्ये गुन्हेगारी, जातीय दंगली, स्थलांतर, सामाजिक ऐक्य कमी झालेलं आढळतं. तिसरी समस्या आहे सांस्कृतिक, जे ग्रामीण संस्कृतीचा अलीकडच्या कालावधीमध्ये ऱ्हास होताना आपल्याला आढळतो. फ्लॅट व मॉल संस्कृतीचा विकास होताना आढळतो. त्यानंतर चौथी समस्या आहे पर्यावरणीय, दिवसेदिवस प्रदूषण हे वाढताना आढळतं. शहराच्या भागामध्ये कचरा, सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात नाही, त्यातून विविध प्रकारचे रोग पसरतात, रोगांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला आढळतो. दुष्काळ म्हणजे पाण्याची कमतरता दिवसेदिवस जाणवताना आढळते. जेव्हा कचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात नाही, त्यातून साथीचे रोग पसरले जातात, संसर्गजन्य रोग पसरले जातात. त्यानंतर पाचवी समस्या आहे पायाभूत सोयी आणि सुविधा, राहत्या जागेचा प्रश्न निर्माण होतो, जागेची टंचाई निर्माण झालेली आढळते. वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात, अन्नधान्याचा अभाव, पाण्याची टंचाई, सार्वजनिक सोयीचा अभाव, वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, दररोजच्या नित्य लागणाऱ्या काही अन्नधान्याच्या वस्तूंचा पुरवठा असेल, दूध पुरवठा असेल, तर या गोष्टीची टंचाई निर्माण होते किंवा अभाव निर्माण झालेला आपल्याला आढळतो. तर अशा या समस्या या नागरी भागाला भेडसावताना आढळतात. त्यानंतर सहावी समस्या आहे ती म्हणजे शासकीय व प्रशासकीय, म्हणजे जे विविध प्रकारची कार्य शहराच्या अंतर्गत भागामध्ये चालतात, त्यामध्ये संरक्षण यंत्रणेवर ताण निर्माण होताना आढळतो. सार्वजनिक सुविधावरती ताण निर्माण होतो.
अपुरे कर्मचारी असतील किंवा इमारतीचा अभाव असेल, यातून मिळणारी जी प्रशासकीय सेवा आहे, ही सेवा सर्व नागरिकांना मिळत नाही किंवा वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यातून अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला आढळतात. आपलं असणारं जे शहर आहे किंवा नगर आहे किंवा ग्रामीण भाग असेल, तर या ग्रामीण भागामध्ये जी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, पायाभूत सुविधा आणि शासकीय व प्रशासकीय ह्या ज्या समस्या आढळतात, तर या समस्येमध्ये असे अनेक प्रकारचे प्रश्न सध्याच्या कालावधीमध्ये निर्माण झालेले आहेत. यावरती जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर या प्रश्नांच्या वरती आपल्याला काय उपाय करता येतील किंवा आपण काय उपाय सुचवू शकतो हे जरा तुम्ही पाहायचं आहे. आणि काय उपाय सुचवता येतील याचा आपण विचार करायचा आहे आणि ते उपाय तुम्ही याच्या नंतर खाली लिहून काढायचे आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या ठिकाणी आपला प्रकरण क्रमांक 3 हा पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आणि नोट्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. धन्यवाद.